माळीवाडा ग्रामस्थांचा विजय, महानगरपालिकेचा वेस्ट निष्कासनाचा निर्णय रद्द। माळीवाडा ग्रामस्थांच्या एकजूट आणि संघर्षाला अखेर यश मिळाले आहे। महानगरपालिकेने माळीवाडा वेस्ट निष्कासित करण्याचा निर्णय रद्द केला आहे, अशी माहिती सकाळी प्रसार माध्यमांद्वारे जाहीर करण्यात आली। दरम्यान 2 दिवसांपूर्वी महानगरपालिकेने माळीवाडा वेस्टच्या निष्कासनासाठी नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या, परंतु या निर्णयाचा अहिल्यानगरच्या नागरिकांनी तीव्र विरोध केला होता, तर माळीवाडा ग्रामस्थांनीही या निर्णयाचा कडाडून निषेध केला होता। काल माळीवाड्यात ग्रामस्थांच्या बैठकीत या निर्णयाचा निषेध करण्यात आला आणि नागरिकांनी तब्बल 2000हून अधिक हरकत अर्ज भरून महानगरपालिकेच्या निर्णयाविरुद्ध आपली मते व्यक्त केली। याच जनभावना लक्षात घेऊन अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक यशवंत डांगे यांनी माळीवाडा वेस्ट निष्कासित करण्याचा निर्णय रद्द करण्याचे पत्र जारी केले। याबाबत माहिती समोर आल्यावर माळीवाडा ग्रामस्थांनी प्रचंड आनंद व्यक्त केला। ग्रामस्थांनी फटाके फोडत, नागरिकांना पेढे वाटत, जल्लोष करत हा विजय उत्सव साजरा केला। अहिल्यानगर शहरातील जे प्रवेशद्वार आहे माळीवाडा वेस्ट हा पाडण्याचा जो निर्णय महापालिकेने घेतला होता, त्याला कडाडून विरोध या अहिल्यानगरकरांनी व तसेच माळीवाड्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केला। जवळपास आजच 5000 हरकती या आजच आल्यात। कुठंतरी प्रशासन इथं घाबरलंय। या नगरकरांच्या धास्तीने प्रशासनाला सुचलेलं हे उशिराचं शहाणपण आहे। असंच शहाणपण आयुक्तांनी ठेवावं व ज्या काही या अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं जतन करावं। मी का आयुक्तांना सल्ला देण्या इतका काही मोठा नाहीये, परंतु आयुक्तांना काही गोष्टी समजत नाहीत। त्याच्यामुळे अशा प्राचीन वास्तू याचं जतन करावं, सुशोभीकरण करावं, सौंदर्य करावं। याच्यासाठी या अहिल्यानगरकरातील सर्व नागरिक आयुक्तांच्या पाठीमागे राहतील। त्यामुळे या लढ्याला यश आलं। आयुक्तांनी निर्णय मागे घेतला, त्याबद्दल आयुक्तांचं, महानगरपालिकेचं मनापासून धन्यवाद। आणि या लढ्याला ज्या आमच्या या भागातील सर्व तरुण वर्ग आणि जे नागरिक या लढ्यात सहभागी झाले त्यांचं प्रथमतः मी सर्वांचे आभार मानतो आणि या नगरकरांचे सुद्धा आभार मानतो आणि महानगरपालिका प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो। पण येणाऱ्या काळामध्ये असे चुकीचे निर्णय घेऊ नका, असंच मी या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाला सांगतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।